रत्नागिरी शहराला किंवा रत्नागिरीकरांना चांगल्या प्रकारचं पाणी मिळावं, मुबलक पाणी मिळावं म्हणून गेले काही वर्ष पालकमंत्री उदय सामंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आलं। शिळपती काही कामं असतील की आता पानवल धरणाला पूर्णपणे आता नव्यानेची गळती काढून बंदिस्त करून चांगल्या प्रकारे जवळजवळ 13-14 कोटी रुपये खर्च करून पानवल धरणसुद्धा आता सुसज्ज करण्यात आलेलं आहे। पण एकंदरीत एवढं सगळं करत असताना मात्र पाण्यासाठीचं शुल्क काष्ट काही संपताना दिसत नाही आहे। आज रत्नागिरी शहराला शीळ धरणातनं जवळजवळ 18 ते 20 MMT पाणी शहराला मिळतं। पानवलमधनं पण पावसाळ्यानंतर साधारण 3-4 महिने पाणी पुरेल इतकं पाण्याचा साठा असायचा। आता तो या पावसाळ्यानंतर भरेल आणि अपेक्षित साठा पानवलमध्ये मिळेल की रत्नागिरीकरांना शिववळचा ताण कमी होऊन चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल अशी अपेक्षा होती। पण आता अपेक्षा ह्या पावसाळ्यामध्ये पूर्णत्वाला जाताना दिसत नाही आहे। तर तुम्ही म्हणाल का, तर त्याचं कारण आहे की रत्नागिरी शहरातल्या पानवल धरणाचं काम पूर्ण झालं, पण पानवल धरणाच्या विहिरीपासून जे जलशुद्धीकरण जे नाचण्यातलं आहे तिथपर्यंत जवळजवळ साधारणपणे 2 किलोमीटरच्या मार्गावरती हे जे पाईपलाईन टाकायची होती ते पाईपलाईनचं काम आजही पूर्ण झालेलं नाही आहे। ठेकेदारांनी पाईप आणून ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत साईनगरमध्ये आणि साधारणपणे मिळालेलं माहिती म्हणजे ठेकेदाराचे पहिल्या जे नळपाणी योजनेचं काम त्यांनी केलं आहे अन्वी कन्स्ट्रक्शन काय कंपनीने, त्याचे जवळजवळ नगरपालिका 4 कोटी रुपये देणं आहे। पण आता पुन्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी पाईपलाईन आणलेत, तिथे ठेवलेत, परंतु त्यांचं अजूनही मागच्या कामाचं देयक मिळालं नसल्यामुळे त्यांनी त्या कामाला हात लावलेला नाही आहे। साधारणपणे हे काम जवळजवळ 3.5 कोटीचं काम आहे। त्यातले कोटभर रुपयाचे पाईप आता या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेले आहेत, अजूनही आणायचे आहेत। 700 ते 800 मीटरचे आहेत, 1200 मीटरचं पाईपलाईनचं काम करायचं आहे। आणि त्यामुळे आता नेमकं पावसाळ्याच्या आधी हे जर विहिरीपासून जलशुद्धीकरण केंद्र जे नाचण्यात आहे तिथपर्यंत हे जर जोडले तर धरणातल्या पानवलच्या पाण्याचा उपयोग रत्नागिरी शहराला भविष्यात पावसाळ्यानंतर होऊ शकेल। पण आता पावसाळा तोंडावर आहे, सुरू झाला आहे, आज ना उद्या कधीतरी पाऊस ह्या 1-8-15 दिवसात पडणारच आहे। मग आता ठेकेदाराने करायचं काय, याला जबाबदार कोण? नगरपालिकेने ठेकेदाराचे 4 कोटी रुपये मागचं बिल दिलं नाही म्हणून त्याने काम थांबवलं आहे आणि त्यामुळे आता परिणाम असा आला आहे की पानवल धरणावरती जवळजवळ 13-14 कोटी रुपये खर्च करून जे पाण्याचा साठा उपलब्ध रत्नागिरीकरांना वापरायला मिळणार होता पावसाळ्यानंतरचे 3-4 महिने, तो मात्र ह्या वेळेला ह्या सगळ्या भूमिकेमुळे किंवा ह्या परिस्थितीमुळे मिळेल याबाबत मात्र साशंकता आहे। एकंदरीतच काय की पानवल धरणाचं काम पूर्ण झालं, पण तिथून जोडण्यात येणारा पाईपलाईनचं काम अपूर्ण राहिल्यामुळे पुढील वर्षी पानवल धरणाचं पाणी मिळेल की नाही हे मात्र उत्तर ह्याचं अजूनही सापडत नाही आहे आणि उत्तर मिळणार नाही आहे या साऱ्या एकंदरीत परिस्थितीवरून। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।